गोड बातमी देणार आहे. काय गोड बातमी देणार आहे या व्लॉगच्या एंडपर्यंत तुम्ही बघा ना. हे दोन मोजे त्याच्यावरती हे दोन मोजे असं बघायला लागतं. एवढी थंडी बेकार पडली. गाईज मी फायनली रेडी झालोय कॉलेजला जायसाठी. ड्रेस कोड आहे स्पोर्ट्सचा युनिफॉर्म. तर गाईज हे दूध बघा ना, लेअर बघा लेअर, यामध्ये ते ओरिजिनल. ओके गाईज तयार झालोय मी. शरीर 7:30 वाजले. त्या फादरला चहा वगैरे करून दिला आहे. आता निघतोय मी कॉलेजमध्ये. चला. उद्घाटन सोहळ्याला लाभलेले आपले उद्घाटन मूर्ती म्हणजे श्री क्रीडा शिक्षक श्री किरण वाघमोडे सर हे आपल्याच पंचकृषीमधील प्रसिद्ध असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल चिंतनवंदन या शाळेतील क्रीडा शिक्षक व क्रीडा विभाग प्रमुख आहेत. मी आपल्या प्राचार्य सरांना विनंती करेन की त्यांचा सत्कार करा. दरम्यान सरांनी आपल्याला खेळाविषयी आणि स्पर्धेविषयी काही थोडंसं मार्गदर्शन करावं. सन्माननीय प्राचार्य माननीय अजय जाधव सर आमचे मित्र, त्याच पद्धतीनं या कॉलेजचे शिक्षक माननीय सहयोग सर शिंदे सर, त्याच पद्धतीनं इथं उपस्थित असलेल्या मॅडम आणि तुम्ही सगळे इतर स्टाफ आणि तुम्ही सर्व विद्यार्थी बंधू. सावकार इन्स्टिट्यूट कॉलेज हे अतिशय चांगलं कॉलेज आहे, याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. टॅलेंट डझंट वर्क हार्ड, देन हार्ड वर्क विल गिव्ह यू सक्सेस. कोण आपण आहोत हे फक्त तुम्हालाच माहित आहे. तुमची कपॅसिटी फक्त तुम्हालाच माहित आहे. फक्त त्यातलं आतलं बाहेर काढलं पाहिजे. तुमच्यातलं टॅलेंट आहे ते बाहेर काढलं पाहिजे स्वतः तुम्ही, आणि ते टॅलेंट ते हार्डवर्क त्याला साथ देऊन हार्डवर्कची तुम्ही ते यश मिळवलं पाहिजे. निश्चितपणे तुम्हाला चांगलं यश मिळव जीवनामध्ये, खूप मोठे तुम्ही हो ह्या शुभेच्छा देतो. आणि आज इथं या ठिकाणी मला उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्राचार्य सहयोग सर आणि सर्व टीमचे शिंदे सर यांच्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة يا اخي دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة يا اخي तर आमची आई काय घेतलं आहे तो दाखव मला. पोळ्या, हळदी कुंकू आणि पाणी. तर ही घेऊन कुठं लगबग निघाली. तर हे निघालो घेऊन रानात. आता इथंच तुम्हाला सगळं सांगणार नाही, रानात गेल्यावर सांगणार आहे की नक्की विषय काय. हळदी कुंकू पोळीचा निवद गोड निवद घेऊन आम्ही निघालोय कुठं. का काय रानात गेलो सांगायचं ना. चला. तुमच्या मॉम्स कशी बाहेर दिसते ना रे. कसली सुपर हिट तुला साडी दिसते. हा माझ्यापेक्षा जास्त तूच शिक्षक दिसायला लागलीस की. आणि ही साधारण कदा येते टांगलेलीच असते. ही बाजूला कडे जागी सगळ्या व्हिडिओ मध्ये अंडरमॅट दिसते माझी. हेच कमेंट करून सांगा, शिक्षक मी जास्त दिसतो का माझी आई जास्त दिसते. वाटते की नाही. चष्म्यावरून ह्याच्यावरून सगळ्यांना वाटते की आई शिक्षक आहे पहिले. सो आम्ही आलोय आगाबाई. मला पहिल्यांदा दिसेल ती म्हणजे राधा लक्ष्मी, आणि तिकडे गेल्यानंतर एक मेंबर दिसतोय. दुसरं दिसतोय, परंतु कोण मेंबर आहे तुम्हाला दाखवतो. आता शामराव शिंदे यांच्या गोट्यातील नवीन हत्यार कसं आहे. शुना मारत बिरत नाही माग. चल माग. हाताला. तुम्हाला काय वाटतंय माझ्या अंगावर शिंद का. तुला लय पोटात दुखणार आहे. तुझा लाड कमी नाही होणार लक्ष्मी. तुझा लाड कमी जिंदगीत होणार नाही, हे तुला मी शब्द देतो. आपल्या गोट्यामध्ये जिथं पण आपला गोटा असेल, शब्द देतो तिथं तू 100% असणार. आणि ही पण असणार, राधा पण असणार आणि तू पण असणार. सो मला ना एक वेळी खायला भेटलं तरी चालेल, पण तुमच्या दोघींना खायला भेटणार. आणि तुम्हाला आता इथून पुढे कुठं जाऊन देणार नाही, हा माझा शब्द आहे. नाही का कासामध्ये हात वगैरे तर घालून देते. सो हाय शांतता आहे. राणा पिल्लू आईच्या पोटामध्ये काय होईल काय सांग. मला पाहिजे कालवड, आणि काही झालं तरी गायच झाली पाहिजे. तिच्यासारखी अजून एक पाहिजे मला. सो कमेंट करा आणि स्वामी समर्थांच्याकडे प्रार्थना करा की तसंच. गाईज उशाला ना हा गुलाबी कलर आला. हा गुलाबी उलर
डिफिशियन्सी सिमटम्स आहे का एक्सेसिव्हनेस आहे ते मला सांगा. म्हणजे खतांची मात्रा कमी झाल्यामुळं झालंय का खतांची मात्रा जास्त झाल्यामुळं? ह्याच्यावरनं तुम्ही जाऊ नका, हे आत्ता टाकलंय खत म्हणून. मालकीन बाई म्हणजे आई आणि मी सिनेमॅटिक व्हिडिओ करू का? करतो थांबा. आईचा सिनेमॅटिक व्हिडिओ थोडासाच केलाय, पण तुम्हाला माहित नाही कसा झालाय. बघूया. मी तुम्हाला ना गोड बातमी देणार आहे. काय गोड बातमी देणार आहे या व्लॉगच्या एंडपर्यंत तुम्ही बघा नक्की. माणसांना ना गोसावळी खायला भेटत नाही ती, आणि आमच्या इथे तुम्हाला दाखवू का, नुसतं कुत्रं हाल खायना. तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे दिसतंय का तुम्हाला गोसावळ? हे दिसतंय. या गोसावळ्याचा येल आहे बघा. हे बघा, हे बघा, हे बघा. हिच्या आईच्या गावात कोणच खात नाही. गोसावळ्याची भजी एकदाच आम्ही करायला लावली. मोमड्याने एवढी गोसावळ्याची भजी केली, गोसावळ्याचा ठेसा, गोसावळ्याची भजी, आईच्या गावात सगळे एकशे एक भडंग भडंग आयटम केलं गोसावळ्याचं. आणि विषय असा झाला की आता गोसावळं बैल तरी मस्त खालतं माझं. एवढं गोसावळं खाल्लंय. सो कोणाला गोसावळे लागणार असले तर मला सांगा. हे बघा, हे बघा, ही वाळून कशी गेले बघा. अहो लय गोसावळे ते काय सांगू तुम्हाला, कोण खात नाही. विषय लय झाला गोसावळ्याचा. माणसांना इकडे भेटत नाही, आमच्या इथं खात नाही, असा विषय झाला. ही बोर आहे ना, बोर ही माझी लहानपणाची आठवण आहे. मी इथं लय बोरं खाल्ली ते, पण आता त्याला बोरीला बोरच येत नाहीत. आणि इथं एक बोर होती, इथली गायब झाली, मी तोडली. परंतु इथं जी बोर आहे माझ्या मागाची बघताय, ती बोर माझी एक लहानपणाची आठवण आहे. लय बोरं खाल्लीत मी, परंतु आता तसली बोरं, रानटी बोरं म्हणते ना का, तिची भेटत नाही. काय राहिलंय खाटावरती बघा, आमच्या मोबाईलनं मोबाईल खाटावर ठेवणार. मी व्यायामच करून येतो मग. हाय जाय ना उत्तर देतात मला की बाबा रे ढिराने घे, ढिराने घे, ढिराने घे. गॅस चालू आहे ना, ते रेग्युलेटर बंद आहे. पण काय विषय आहे तुझा?